सोलापूर जिल्ह्यामध्ये 3617 आहेत. मेल वोटर 18,91,572 आहेत. फीमेल वोटर 17,64,975 आहेत. ट्रान्सजेंडर वोटर आमच्याकडे 285 आहेत. असे एकूण 36,56,833 आमच्याकडे मतदार आहेत. तसेच हा इलेक्शन पार पाडण्यासाठी एकूण 370 सेक्टर ऑफिसर्स आमच्याकडे आहेत. तसेच 16,216 पोलिंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. 460 बसेस, 96 मिनी बसेस आणि 978 जीपची आमची नियोजन आहे. यामार्फत सर्व जे पोलिंग पार्टी आहेत त्यांना आम्ही डिस्पॅच सेंटरवरून पोलिंग बूथवर पोहोचण्याची आमची तयारी आहे. आज सर्व मतदारसंघ विधानसभा मतदारसंघमध्ये डिस्पॅच सुरू आहे. पोलिंग पार्टीज ऑलरेडी तिथे पोहोचले आहेत आणि 12-1 वाजेपर्यंत ते लोक तिथून निघतील आणि 4 वाजेपर्यंत पोलिंग बूथवर पोहोचतील. उद्या सकाळी 7 वाजतापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानचा वेळ आहे. कायदे व सुव्यवस्थाबाबत 144चे ऑर्डर आम्ही ऑलरेडी पास केलं आहे. त्याप्रमाणे बेकायदेशीर जमावने, सार्वजनिक सभा घेणे, 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोक एकत्र होणे हे सर्व बाबीवर मनाई आहे. 48 तास सायलेन्स पिरियड आम्ही ऑब्झर्व करतो, त्यामध्ये कॅम्पेनिंग अलाउड नसते. तसेच आमचे जे 48 FST, 49 SST हे सर्व टीम्स ऑलरेडी कार्यान्वित आहेत. त्यांना सांगितलं आहे की लास्ट 48 आवर्समध्ये जे प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे सर्व मंगल कार्यालय जिथे जिथे पार्टी होत आहे, लग्न आहे, हे सर्व जगात त्यांना जाऊन तपासणी करायची की कुठल्याही प्रकारच्या गिफ्ट किंवा कॅश रिसिव्ह तर नाही होत. याबद्दल सर्व FST आणि SST त्याप्रमाणे त्यांनी कारवाई सुरू केलेली आहे. आमच्याकडे जवळपास 80 एरिया डॉमिनेशन मार्चेस आहेत. त्यामध्ये जे CAPF आहे, सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स, आणि आमच्या जे लोकल पोलीस आहेत त्यांच्यासोबत 80 एरिया डॉमिनेशन मार्चेस झालेली आहेत. आमचा जे हेल्पलाईन नंबर आहे 1950 तो पण ॲक्टिव्ह आहे. सी विजिल पण ॲक्टिव्ह आहे. तसेच आमच्या सीझरमध्ये आम्हाला यावेळी मोठा यश भेटलं आहे. टोटल 2.5 लाख लिटर लिकर सीज झालेले आहे. तसेच ड्रग्स पण सीज झालेले आहे. 29 लाख कॅश पण सीज झालेलं आहे. लिकर, ड्रग्स आणि कॅशच्या जे सीझर आहे ते कमी करून जवळपास 2,40 लाखच्या सीझर झालेले आहे. आता हा जो एक बेसिक माहिती झाली. आजच्या हा पत्रकार परिषद बोलवण्याचे जो माझा मेन उद्देश होता तो असा आहे की आपण सर्वांना कल्पना आहे की फर्स्ट फेज आणि सेकंड फेजमध्ये जे वोटिंग झालेलं आहे, वोटर टर्नआउट झाले आहे ते 2019 लोकसभा निवडणुकीपेक्षा फर्स्ट फेजमध्ये 4% खाली गेलं आहे आणि सेकंड फेजमध्ये 3.5% खाली गेलं आहे. त्याचे जे मुख्य कारण आहे तो हीट वेव्ह आहे. यासाठी हीट वेव्हवर मात करण्यासाठी आम्ही आमच्या पोलिंग बूथमध्ये बरेच प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. आमच्या प्रत्येक पोलिंग बूथमध्ये ड्रिंकिंग वॉटर पर्याप्त मात्रामध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक पोलिंग बूथमध्ये आम्ही 30 ORSच्या पॅकेट पण उपलब्ध करून दिलं आहे. यावेळी आम्ही एक नवीन प्रयोग केला आहे. ग्रामीण भागमध्ये आणि बरेच जागा शहरी भागमध्ये जे पोलिंग स्टेशन लोकेशन असते त्यामध्ये 1 किंवा 2 क्लासरूमला आम्ही बूथ म्हणून वापर करतो. बाकी जे क्लासरूम असते ते मोकळे असते, ते रिकामी असते. आम्ही सर्व पोलिंग पार्टीला सूचना दिली आहे की जर तुमच्याकडे 3, 4 किंवा 2 क्लासरूम, तुमच्याकडे काही क्लासरूम जर मोकळे असतील, रिकामी असतील, तिथे जे वोटर येणार आहे, जे मतदार येणार आहे तिथे त्यांना बसण्याची सुविधा करा आणि त्यांना टोकन सिस्टम द्या. कोणी मतदार आले आणि त्यांना दिसला की रांग जास्त लांब आहे तर ते वेटिंग हॉलमध्ये बसू शकतात. आमच्या टीम त्यांना टोकन सिस्टम देणार आणि त्यानंतर 5-5 लोकांना काढून ती वेटिंग हॉलमधून ते रांगमध्ये आणतील. तर हे केल्यामुळे जास्त रांगमध्ये लोकांना उभे राहण्याची आवश्यकता नसणार. दुसरा मी असा केला आहे की असं समजा पोलिंग स्टेशन लोकेशनमध्ये रिकामी मोकळा कोणी क्लासरूम किंवा कक्ष नाही आहे, त्यामध्ये लोकांना रांगमध्ये उभे लगावे राहणार. त्यासाठी आम्ही असं नियोजन केलं आहे की रांगच्या बाजूमध्ये आम्ही थोडे लांबी अंतर एक बेंचेस आणि चेअर्सची पण व्यवस्था केली आहे. तो जे वयस्कर आहेत किंवा ज्यांना थोडा बरोबर वाटत नाही, थोडा आजारीसारखा आहे, ते लोक ते बेंच आणि चेअरवर पण बसू शकतात. हे सगळे आम्ही नियोजन केलं आहे. तसेच आम्ही सावलीसाठी मंडप पण बरेच पोलिंग बूथमध्ये उभे केलं आहे. जे रांग कॉरिडोरमध्ये उभे करणे शक्य नसणार आणि काही जे खाली भागमध्ये जाणार, ओपन भागमध्ये जाणार रांग, तिथे मंडपची पण आम्ही मंडपची पण व्यवस्था केली आहे, पंडालची व्यवस्था केली आहे. सावली तिथे राहणार. तसेच जिथे
5 किंवा 5पेक्षा जास्त पोलिंग बूथ आहे. एक पोलिंग स्टेशन लोकेशनवर जर 5 किंवा 5पेक्षा जास्त पोलिंग बूथ आहे, या ठिकाणी आम्ही प्रत्येक बूथचा वेगळा कलर कोडिंग केला आहे. तेच कलर कोडिंग असा समजा उदाहरणासाठी 250 बूथ नंबरच्या कलर कोडिंग जर आम्ही पिवळा केला, 250 बूथच्या जे व्हॉलंटियर असेल ते पिवळा रंगाच्या टी-शर्ट घालून ते तिथे उभे राहणार. आणि जे PA सिस्टम आहे, जे वोटर असिस्टन्स बूथ आहे, तिथे पण अनाउन्समेंट होत राहील. जर आपला पोलिंग बूथ 250 आहे तर त्याचे ह्या रंग कोड आहे, त्याचे कलर कोड पिवळा रंगचे आहे. आणि ते व्हॉलंटियर जे पिवळा टी-शर्ट घालून जे फिरत आहे तोच त्यांना तुम्ही अप्रोच करा. हे सगळी आम्ही व्यवस्था केली आहे. आमच्याकडे 60 मोबाईल मेडिकल युनिट पण तैनात आहे. आमच्याकडे 102 ॲम्ब्युलन्स, 103 ॲम्ब्युलन्सेस पण आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळे लोकेशनवर उभे केलं आहे. जर कोणी आजारी पडले तर मोबाईल मेडिकल युनिट किंवा ॲम्ब्युलन्स तत्काळ तिथे पोहोचून त्यांना हॉस्पिटल शिफ्ट करू शकत. आमची पूर्ण तयारी आहे. माझे सोलापूरचे नागरिकांना विनंती आहे की आपण यावे आणि हा जो आपला अधिकार आहे, मत देण्याचा अधिकार आहे, त्यांचे नक्की त्यांना आपण बजवावी. हा जे अधिकार आम्हाला प्राप्त झालेले आहे ते 190 200 वर्ष लाखो करोडो लोकांनी त्यांच्या प्राणच्या आहुती दिली, बलिदान दिला, त्यानंतर आम्हाला हे अधिकार प्राप्त झालेला आहे. तो मेरा सबसे विनंती है कि आप लोग 7 मई को कल 100% अपने बूथ पे जाइए और वोटिंग करिए. धन्यवाद. एकूण कर्मचाऱ्यांची नियुक्ती किती केली? एकूण कर्मचारी आमच्याकडे जे पोलिंग पर्सनल आहे, प्रिसाइडिंग ऑफिसर आणि पोलिंग ऑफिसर, ते आहेत 16,216 आणि त्यानंतर रिझल्टमध्ये पण लोक आहेत. ग्रामीणचं नंतर करा मला सगळं. म्हणजे बघा आता आमच्याकडे ग्रामीण भागमध्ये आवाज नाही आता येत आहे. ग्रामीण भागमध्ये आमचे 82% to 84% वोटर इन्फॉर्मेशन स्लिप 2 मईपर्यंत वाटप झालेला होता. जे शिल्लक आहे ते 3 आणि 4 मेला झालेलं आहे. शहरी भागमध्ये जिथे जिथे असं कंप्लेंट आहे, आपण नाव सांगावे, ते वेळेला मी सांगतो की आजच ते वाटप करायचं. सर, अगोदर CP साहेबांचं आणि SP साहेबांची काय तयारी ते सांगू द्या, त्याच्यानंतर आपण प्रश्नोत्तर करू. सर्वांना नमस्कार. कमिशनच्या गाईडलाईन्सनुसार आम्ही कुठल्याही प्रकारच्या फोर्सच्या नंबर्स किंवा लोकेशन्स डिस्क्लोज करू शकत नाही. पण इथं प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जे प्रस्तावित होतं, प्रस्तावित प्रतिबंधात्मक कारवाईपेक्षा जास्ती केलेले आहे. आणि आता जे कोड ऑफ कंडक्ट व्हायलेशनच्या गोष्टी होतं, कुठल्याही प्रकारच्या लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने नव्हतं, तरी जे नियम पालन नाही केलं तशा 8 केसेस दाखल झालेल्या आहे आता हे कोड ऑफ कंडक्ट पिरियडमध्ये. याच्या व्यतिरिक्त आम्हाला जे फोर्स आम्ही मागितलं होतं बाहेरून ते DGP ऑफिसनी त्यापेक्षा जास्तीच आम्हाला दिलेलं आहे. कुठलाही कॉल आला तर अगदी 2 मिनिटात 3 ते 4 गाडी तिथं पोहोचेल तशा आम्ही बंदोबस्तचं नियोजन केलेलं आहे. शहर आयुक्तालयाकडून मी आपल्याला निश्चितपणे सांगू शकेन पूर्ण तयारी झालेल्या आहेत. आपलं मॅनपॉवरच्या एक इंडिव्हिज्युअल होमगार्ड आणि कॉन्स्टेबलचं ब्रीफिंग झालेलं आहे. त्यांना त्यांचं रोल काय आहे आणि त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स असावे हे सर्व वैयक्तिक ब्रीफिंग झालेलं आहे. चांगल्या पद्धतीने शांततेने हे निवडणूक पार पडेल अशी आम्हाला खात्री आहे. आपलं सर्वांकडून हेच आव्हान आहे, सर्वांनी आपलं आपलं मतदान करावे आणि तुम्हाला सेफ एन्व्हायरमेंट देणे आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ते आम्ही नक्की पार पाडतो. सर, एकूण बंदोबस्त कोणत्या प्रकारचा आला ते सांगा ना. एकूण किती आहेत पोलीस कर्मचारी? ते फिगर्स आम्ही रिव्हील करू शकत नाही. सर, सेन्सिटिव्ह पोलिंग बूथची काय काळजी घेतली शहरातल्या? जे सेन्सिटिव्ह एरिया जे आहे ते आयडेंटिफाय केलेलं आहे आणि तिकडं आमच्या वेगळं लेयरचा बंदोबस्त आहे. बूथला आहे, 100 मीटर्सला आहे आणि नंतर आमचे 2 व्हीलर बीट पेट्रोलिंग आहे, सेक्टर पेट्रोलिंग आहे, असं वेगळं पेट्रोलिंग अरेंज केलेलं आहे. शहरात किती आहे? यामध्ये ते सेन्सिटिव्ह बद्दल जे हे आहेत, 2 अजून एक सेन्सिटिव्ह जिथे बूथ आहे तिथे आम्ही वेबकास्टिंगची पण सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तर बूथमध्ये कॅमेरा असणार आणि ते आम्हाला सेंट्रल कंट्रोल रूम, आमच्या डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूममध्ये
चीफ इलेक्टोरल ऑफिसर महाराष्ट्राच्या कंट्रोल रूममध्ये आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांना प्रत्येकला तो दिसेल की बूथमध्ये नेमका काय चालत आहे हां. आणि सेकंडली प्रत्येक जे सेन्सिटिव्ह बूथ आहे तिथे मायक्रो ऑब्झर्वर पण डिप्लॉय मी केलं आहे. मायक्रो ऑब्झर्वर हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकारी असतात आणि ते लोक स्वतंत्रपणे पाहणी करतात की सगळे जे मतदान होत आहे ते व्यवस्थितपणे आणि नियमप्रमाणे होत आहे आणि बाकीचे पोलीसच्या जे सिक्युरिटी असेल ते असतात. सर शहरात किती आहेत क्रिटिकल मतदान केंद्र? क्रिटिकलचे नंबर जे आहे ना ते शेअर करण्यावर पाबंदी आहे. सर ग्रामीणची माहिती की लोकसभा निवडणूक 2024 सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रामध्ये शांततेने पार पाडावी याकरता जानेवारी 2024 पासूनच मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्रतिबंधक कारवाईचा ड्राईव्ह जो आहे तो हातात घेतला होता आणि या ड्राईव्हमध्ये आपण एकूण 8,900 लोकांविरुद्ध प्रतिबंधक कारवाईच्या विविध हेड्सखाली आपण कारवाई केलेली आहे. त्यामध्ये 107 CRPC 110 CRPC या अंतर्गत कारवाई केलेली आहे. त्या व्यतिरिक्त 144 CRPCच्या अंतर्गत आपण जवळपास 499 लोकांना मतदानाच्या 2 दिवस आधी त्यांना आपण ज्या जागेत ते राहतात ती जागा आपण त्यांना सोडण्याचे कारवाई जी आहे ते आपण केलेली आहे. फक्त या लोकांचा मताधिकार बाधित होऊ नये त्यामुळे त्यांना मतदान करून त्यांना ती जागा ती सोडावी लागेल. त्याचप्रमाणे आपण या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर हद्दपारीची सुद्धा कारवाई केलेली आहे. त्यामध्ये आपण 15 गँग जे आहेत त्या तडीपार केलेले आहेत. शांतता भंग करू शकतात अशा 56 लोकांना आपण सुद्धा तडीपार केलेला आहे आणि ते लोकंसुद्धा मताधिकार त्यांचा जो आहे तो बजावू शकतात. त्याकरता त्यांच्याकडून आम्हाला अर्जसुद्धा प्राप्त झाले आणि आम्ही त्यांना परवानगीसुद्धा दिलेली आहे. एकंदरीत या निवडणुका शांततापूर्ण मार्गाने होण्यासाठी आवश्यक सर्व उपाय जे आहेत ते आपण केलेले आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण 3965 शस्त्र आपल्याला जमा करायचे होते. त्यापैकी आपण 3805 शस्त्र जमा केलेले आहेत. हे जवळपास 96% एवढी त्याची टक्केवारी आहे. केवळ असे लोक जे मायग्रेट झालेले आहेत इतर होतं त्यांचे शस्त्र आपण जमा करू शकलेलो नाही पण त्याच्यापासून कुठेही आपल्याला या प्रक्रियेला कुठलाही एकंदरीत ही प्रक्रिया शांततेने पार पडण्यासाठी आपण उपाय व्यवस्थित केलेले आहेत आणि आवश्यक बंदोबस्त जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे. तो डिप्लॉयसुद्धा करण्यात आलेला आहे आणि आज आणि उद्या मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलीस दलाचं या प्रक्रियेवर पूर्णतः लक्ष राहील आणि मी आणि माझे सहकारी चांगल्या प्रकारे काम करू आणि निवडणूक शांतता पूर्ण मार्गाने पार करू असा आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद. सीमावर्ती भागामध्ये कर्नाटकातले लोक त्यांची काही आपण कारवाई केली किंवा तपासणी केली का? सीमावर्ती भागामध्ये कर्नाटकातले लोक भागामध्ये जे इंटरस्टेट चेकपोस्ट आहेत ते आणि त्या व्यतिरिक्त ज्या पोरस बॉर्डर्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण आपलं डिप्लॉयमेंट केलेलं आहे आणि जो व्यक्ती आपल्या जिल्ह्याचा मतदार नाही त्या व्यक्तींना आपण इकडे येण्यापासून प्रतिबंधित करणार त्याबद्दल आवश्यक जी तपासणी आहे ती तपासणी सुरू आहे. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.